तू झोपलेली ए तू झोपलेली तू माझी आहे तू माझी आहे आई आई चहा द्यायचा उशीर होतोय घरी गावने केलेले त्यातला अर्धा बॉबीला दिला 2 बॉबी चायला दिले बाकी आमच्याकडे आणि वरचे सगळे न्यारी करून झालेले आमची आजी आता तयारी फ्रेश होता काही जाऊचं नाही तरी पण चहा आणि गावने ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोकणातली किती जणांना चाय गावने आवडतात कमेंट करून सांगा आणि आता यावं माझ्यासोबत चाय गावने खाऊ नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ थेट ठाणे रेल्वे स्टेशनवरून स्वागत आहे सकाळी चहा गावने खाल्ले आहेत आणि आता बॉबी आणि मी निघालोय पनवेलला जायला त्याचं कारण तुम्हाला कॅप्शनवरून समजलं नसेल समजलं थोड्या वेळ सांगतो सगळ्यात आधी महत्त्वाची काय असेल ती रेल्वेची तिकीट विदाऊट तिकीट प्रवास करणे हे सगळ्यांसाठी चुकीचं आहे चला सो आता तिकीट काढूया त्यानंतर पनवेलच्या प्लॅटफॉर्मवर जाऊया म्हणजे 9दा प्लॅटफॉर्मवर आणि ते 12 वाजताची आपली पनवेल ट्रेन आहे डायरेक्ट ट्रेन पकडून पुढचा सगळं तर आम्ही तिकीट तर काढली आहे आता चाललोय 10 नंबर प्लॅटफॉर्मला बॉबी थँक्यू आल्याबद्दल माझ्यासोबत ॲक्च्युली काम आमच्या दोघांचं पण नाही काम आहे मितेशचं त्याच्यासाठी आम्ही चाललोय आणि मला एकट्याला प्रवास करणं जरा जास्तच कठीण जातं म्हणून नेहमी सोबतीला कोणतरी असायला हवं माझ्या घाबरतो नाही मंडळी आम्ही ट्रेन पकडला आणि आता चाललोय पनवेलला डायरेक्ट पनवेलची 12ची लोकल पकडली जी 11:56ला ठाण्यात येते आता 4 मिनिटं इथे थांबेल आणि मग जेवढी माणसं येऊ शकते तेवढी येली काय मग 12 वाजता ट्रेन सुटेल एक हार्डली 1 तास जाईल पनवेलला बसून 1 तास जायला सो 1 तासाने भेटूया अजून एका सरप्राईज मिळतात ओके तर आपण पोचलोय पनवेलला आणि बाहेर उभा आहे आपला मितेश भाऊ ज्याला आपण भेटायला आलोय आणि याच्यासोबत आपण चाललोय एका ठिकाणी आता ते कुठे कसं ते सगळं वाटेत मी सांगेन सो पनवेल रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला सगळीकडे जायला ट्रेन मिळतात ठाणे CST गावी जायला बाहेरगावच्या सगळ्या गाड्या या जंक्शनवरून जातात बऱ्यापैकी तर मितेश भाऊ काय म्हणतात काय माहिती काय ते काम चालू आहे आज वाटतं स्टेशनला आवाज खूप खडखड तर मंडळी आहे माझा मित्र वर्षेवाडीतला आपल्या गावातला मितेश राणे भाऊ कसा आहेस तुझ्या प्रमोशनसाठी सगळ्यात आधी तुला खूप खूप शुभेच्छा आणि मितेश भाऊ पुढच्या वर्षी कदाचित लग्न करायचा विचार करतात तर त्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून छान फ्लॅट घ्यायचा विचार आहे त्यांचा तर त्यांच्यासोबत चाललोय आपण एका ठिकाणी फ्लॅट बघायला जे की पनवेलमध्ये आता ते संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या भेटेलच पण तिथे गेल्यावर काय काय आहे हे आपल्याला पण बघायचं आहे आणि सगळ्यांना पण दाखवूया ओके तर मंडळी आपण आता त्यांच्या ऑफिसला पोचलोय आणि आम्हाला त्यांनी बसवलंय मित्याबाई खूप जास्त एक्सायटेड आहेत बघण्यासाठी कारण इथून आपण त्यांच्या कारने त्यांच्या साईडवर जाणार आहोत आणि त्यांची जी अंडर कन्स्ट्रक्शन साईड आहे ती बघणार आहोत मी त्या रेडीमध्ये यासाठी नाही बघत आहे कारण त्याला वेळ आहे अजून कारण तो पुण्यात शिफ्ट झाला आहे ट्रान्सफर झाली ना पुण्यात नाही आता कुठली पोस्ट मिळाली तुला हां जो होता त्याच्यापेक्षा 1 वर्ष स्टेप मिळाले पण त्यासाठी ट्रान्सफर पण भेटले पुण्यात सो वर्षभर पुण्यात राहणार आहे तर अंडर कन्स्ट्रक्शन शोधत होता म्हटलं आता इथे आहेस तर बघायला हरकत नाही आम्हाला पण थोडीशी आयडिया येईल सध्या पनवेलमध्ये काय रेट चालू आहे कसं काय विषय आहे आजूबाजूला काय काय सो तेवढं बघूया आणि मग मी त्या बाकीचं पुढचं तो ठरवेलच ते पण ठरवा मंडळी हा बघताय हा समोर ठाण्याला रस्ता जातो हा इथे बघताय हा राईटला अटल सेतूला जातो लेफ्टला मुंबई गोवा आहे आणि या बाजूला इथे हा पुण्याला जातोय ठीक आहे आणि आपल्याला राईट साईडने जायचं आहे आपण ज्या प्रोजेक्टला व्हिजिट करायला चाललोय तिथे आणि ऑन द वेज म्हणजे प्रोजेक्टच्या जवळ तुम्हाला इथे रिलायन्स स्मार्ट एकदम कनेक्ट आहे जवळच्या जवळ आहे म्हणजे तुम्ही शॉपिंगला वगैरे या साईडला येऊ शकता जाता जाता अजून बघूया जवळ काय काय मेन मंडळी तर हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे जे आपण ज्या प्रोजेक्टला चाललोय त्या प्रोजेक्टपासून एकदम जवळच्या अंतरावर आहे जास्त लांब पण नाही आणि इतकी छान युनिव्हर्सिटी आहे अजून आतमध्ये जायची इच्छा होती पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही कारण आपण युनिव्हर्सिटीत बघायला नाही आलं आपल्याला प्रोजेक्ट बघायचा आहे तर जाताना त्या भावाने सांगितलं की दादा हे पण असतं इथे म्हणजे इन फ्युचर जर अजून कोणाला घ्यायचं असेल तर शिक्षणाच्या दृष्टीने पण खूप छान ऑप्शन तर आता आपण आपल्या प्रोजेक्टच्या जेमतेम जवळ पोचलोय इथून आपलं प्रोजेक्ट हार्डली 1 मिनिटावर आहे आणि समोर बघता ही अमेठी युनिव्हर्सिटी आणि जवळजवळ 9-1 हजार विद्यार्थी इथे सध्या शिकत आहेत सो हा एक प्लस पॉईंट आहे या प्रोजेक्टचा
म्हणजे तुमच्या घरी कोण विद्यार्थी असतील, पाल्य असतील, तर त्यांना शिकण्याची एक छान काहीतरी शिकण्याची एक अजून संधी आहे. तर मंडळी, आता मी बॉबी आणि त्यांचे ऑफिसमधले कलिग आम्हाला घेऊन जे आलेत ते आम्ही सगळे पोचलो साईडवर. हे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे. G+10 आणि G+12 म्हणजे 10 आणि 12 माळ्याची बिल्डिंग होणार आहे इथे, ज्यामध्ये तुम्हाला 1 BHK, 2 BHK आणि 1 RK 1 BHK आणि जोडी फ्लॅट. अच्छा, ज्यामध्ये तुम्हाला 1 RK आणि 1 BHK आणि जोडी फ्लॅट म्हणजे एकाच्या बाजूला एक असे 2 फ्लॅट तुम्ही एकत्र कन्वर्ट करून घेऊ शकता. आणि आपण जे प्रोजेक्टवर आलोय तो इन फ्युचर अशा पद्धतीने काहीसा दिसणार आहे. सो आता बघून घ्या तुमच्या स्वप्नातलं घर, तुमचं पण अशातच राहायचा. आधी सॅम्पल फ्लॅट बघूया आणि बाल्कनी वगैरे कशी आहे ते चेक करूया. ओके, सो फर्स्ट फ्लोअरला सॅम्पल फ्लॅट रेडी आहे. राईट साईडला जायचं आहे, लेफ्ट साईडला जायचं आहे. आणि हा आहे 1 BHK. सो मंडळी, अशा प्रकारे असणार आहे हा 1 BHK. 1 BHKला हा मास्टर बेडरूम केला ॲक्च्युली. पर्सनली ते टॉयलेट बाथरूम आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर तुम्हाला हा एवढा स्पेस मिळतोय. सोबतच इथे ही बॅल्कनी आहे, तिथे तुम्ही कपडे वगैरे सुकत घालू शकता. खिडकी पण मोठी दिली आहे, निसर्गाच्या सानिध्यात येणार आहात तुम्ही. हा सेपरेट टॉयलेट बाथरूम हॉलमधला. किचनला पण स्पेस मोठी आहे. इथे तुमचा फ्रीज जरी बसला तरी वॉशिंग मशीन तुम्ही बाहेर पण ठेवू शकता. किचनची जागा पण मोठी आहे, ट्रॉली वगैरे करायला वरती स्पेस आहे. जसं आपण तुम्हाला सांगितलं की जोड फ्लॅट पण आहे, म्हणजे बाजूबाजूला फ्लॅट चिटकून आहेत. जे 2 फ्लॅट असतील पण एक केलेले आहेत. तर त्याचा हा एरिया अशा प्रकारे आहे. दोन्ही बाल्कनी एकत्र आहेत. फक्त ह्याचा किचन या साईडला आहे. त्यानंतर हा बाथरूम आहे इथे या साईडला. त्यानंतर पुन्हा एकदा हा बेडरूमचा बाथरूम, टॉयलेट बाथरूम. मी त्या जोडीच घेऊन टाक ना, मी तर बोलतो आहे ना, कटकट नाही. सगळे खुश, बहीण खुश, भाऊ खुश, तू खुश, बहिणी खुश. जोडीच कसला मोठा वाटतं ना. तर मंडळी, 1 BHK साठी हा सॅम्पल फ्लॅट रेडी आहे, ज्यामध्ये ते सोफा ठेवलं आहे. त्यानंतर पडदे वगैरे लावून घेतलेत आणि खूप छान वाटतं. POP वगैरे परफेक्ट केली आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा 1 BHK तुमच्या स्वप्नातला अशा पद्धतीने असू शकतो. आणि मुळात एवढ्या छान जागेत तुम्हाला परत एकदा मास्टर बेडरूम पण दिला आहे, ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम 2 असतील. मला तरी आवडलं आहे. आता मित्या शेट काय करतात काय माहिती, पण ऑसम आहे. तर मंडळी, प्रोजेक्टवर जाताना आणखी एक प्लस पॉईंट काय आहे तर इथे डीमार्ट आहे. म्हणजे काय म्हणतात, जी महत्त्वाची गोष्ट आहे डीमार्ट. तुम्हाला शॉपिंग करायची आहे, घरचं सामान घ्यायचं आहे, काही खायचं आहे, कपडे हवे, काही हवं आहे, याची संपूर्ण गोष्टी ज्या दुकानात मिळतात त्याचं नाव डीमार्ट. आणि डीमार्ट आपल्या प्रोजेक्टपासून एकदम जवळ आहे. सो हा एक त्या प्रोजेक्टचा SIP आहे, जो मी त्याला मागाशी समजावत होतो, तोच तुम्हाला सांगते. तर मंडळी, समोर बघताय हे एअरपोर्टचं काम चालू आहे. आणि आपण ज्या प्रोजेक्टवर गेलेलो त्या प्रोजेक्टपासून हे एअरपोर्ट जेमतेम 15 ते 16 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हार्डली थोड्याच महिन्यात हे एअरपोर्टचं काम पूर्ण होईल अशी दाट शक्यता आहे. आणि एकदा का हे काम झालं की त्यानंतर ह्या प्रोजेक्टची प्राईस तर वाढेलच, पण आजूबाजूच्या अजून पण गोष्टींची किंमत वाढेल. सो जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यातलाच एक मित्र आहे. आता मी त्याला समजवतच आहे, तसंच तुम्हाला पण सांगतोय. बघा, तुम्ही पण विचार करा. आता ऑलमोस्ट सगळं मी कव्हर केलं असं मला वाटतंय. आता जाऊ त्यांच्या ऑफिसवर, थोडं पाणी वगैरे पिऊ आणि मग त्यांची रजा. तर सगळं आवरून आम्ही आता आलोय मितेशच्या घरी. मितेशचे पप्पा आहेत. काका बरा? काकी कुठे गेल्या? सॉरी, मी तुम्हाला इतक्या उशिरा त्रास देतोय. मी नाही त्रास देत आहे, ह्याने त्रास द्यायला लावलाय. बरं आहे ना काकी? मंडळी, मितेशच्या मम्मींनी खूप शॉर्ट नोटीसवर आमच्यासाठी छान जेवण बनवलंय.
ज्यामध्ये कोकणाचा स्वाद आहे, चिकनचा रस्सा आहे, तांदळाची भाकरी आहे, कांदा लिंबू, घरची तिखटी डाळ आणि भात. सो थँक्यू काकी, थँक्यू काका, थँक्यू मितेश भावा. काकी थँक्यू. लेट झालंय खूप, तरी पण आम्ही जेवणार, भूक लागली. आता जेवूया आणि पटकन पनवेल रेल्वे स्टेशन. चलो मितेश भाई थँक्यू. तुमच्यामुळे आज एक चांगली इन्व्हेस्टमेंट बघायला मिळाली. माहीत नाही तू घेशील की नाही, आय होप तू घेशील. आणि छान जेवायला मिळालं तुझ्या आईच्या हातचं, मजा आली जेवण. मम्मीला परत एकदा सांग, आपण बाईकवर पण तुझ्या आईच्या आजच्या जेवणाचं कौतुक करत होतो, हा पण करत होता. चल भेटू, ये आमच्याकडे एकदा वेळ काढून. आता नाही, वेळ भेटेल तेव्हा ये एकदा. हा चल. ओके मंडळी, तर असा होता हा संपूर्ण पनवेलमधला त्या अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीचा व्हिडिओ. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटसाठी इंटरेस्टेड असाल किंवा पनवेलमध्ये शिफ्ट व्हायचं असेल इन फ्युचर, तर तुम्ही देखील विचार करू शकता. आजूबाजूला जवळजवळ म्हणजे प्रॉपर्टीच्या जवळपास तुम्हाला तुमच्या रोजच्या वापरण्यात येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. सोबत आता एअरपोर्ट पण होतं आहे, हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. मे बी पुढे जाऊन भाव वाढू शकतात. आणि जागाही सुटसुटीत आहे, आजूबाजूचा परिसरही खूप स्वच्छ आहे. सोबत अजून मोठे मोठे जे बिल्डर्स आहेत त्यांचेही नवीन नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला जाताना तिथे बघायला मिळतील. आणि मी त्याला बोललोत आहे, तू पण विचार कर आणि तू घेच म्हटलं आहे, कारण त्याला अजून पण वेळ आहे. तो आता चालला आहे पुण्याला कामाला, तिची ट्रान्सफर झाली आहे, प्रमोशन झालं आहे. सो तुम्ही पण विचार करा. आणि तुम्हाला जर घ्यायचंच असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण डिटेल आहे. कॉल करा, आपलं नाव सांगा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा. मग जाऊन बघून या, विचार करा. तुम्हाला आवडलंच तर नक्कीच या. बाकी व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याला खूप ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. बाकी आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर काय करायचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, साईन गावा.